त्रिज्या अनुक्रमे प्रश्न तिसरा काय आहे? त्रिज्या अनुक्रमे 4 सेमी आणि 2.8 सेमी असणारी बाह्यस्पर्शी व अंतःस्पर्शी वर्तुळे काढा. म्हणजे काय करायचं बघा, अंतःस्पर्शी वर्तुळ काढताना त्रिज्येची बेरीज करायची. काय करायचं? त्रिज्येची बेरीज किती आहे? 6. आपण काय केले? 6.8 सेमीची काय करा, पट्टीच्या सहाय्याने काय करले आपण रेष काढून घेतली. 6.8 ची रेष काढा. पट्टीच्या सहाय्याने काय केले सांगा? 6.8 ची रेष काढली. इथपर्यंत कळलं हो की नाही? मग बी बिंदू इथे नाही, इथे द्यायचा. कळलं? बी बिंदू कुठे द्यायचा? आता किती आहे त्रिज्या? किती आहे? पहिल्या 4 आहे. किती आहे? 4. मग कंपास मध्ये काय घ्यायचं? 4 सेमी अंतर. काय घ्यायचं? 4 सेमी अंतर घ्यायचं. आता किती सेमी अंतर घ्यायचं कंपास मध्ये? 4 सेमी अंतर घ्या. कंपास मध्ये 4 सेमी अंतर घ्या आणि काय काढायचं? वर्तुळ काढायचं. कोणतं केंद्र मानून? केंद्र ए मानून काय करायचं? वर्तुळ काढायचं. समजलं का सगळ्याला? केंद्र काय म्हणायचा? ए आणि एक वर्तुळ काढायचं. किती सेमीच आहे? 4. किती घेतली सांगा? 4.8 सेमीची काय घेतली? 4 सेमीची काय घेतली? त्रिज्या घेतली, वर्तुळ काढले. मग आता काय घ्यायचं सांगा? 2.8 घ्या. कशी घ्या? 2.8. म्हणजे 2.8 घ्यायचं. डायरेक्ट किती घ्यायचं? बी वर ठेवायचं आणि हे कुठे छेदला? या बिंदूला, या रेषेला. किती छेदलं की नाही? तेवढंच अंतर घ्यायचं. हो की नाही? मग हे काढायचं दुसरा भाग. हे झाले कोणते? स्पर्शी. बघा आता काय केले आपण? बाह्यस्पर्शी वर्तुळ काढले 2. आता पुढचं काय? अंतःस्पर्शी. अंतःस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर काय असते? त्यांच्या त्रिज्येच्या वजा. त्रिज्या किती आहे? 4 आहे. मायनस 4.2.8 किती येते मग? 1.2. किती घ्यायचं? 1.2. 4 त्रिज्या किती आहे बघा? अंतःस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामध्ये त्रिज्येच्या वजाबाकी एवढी असते. मग त्रिज्या किती आहे? 4 आहे आणि दुसरी किती आहे? 2.8. वजाबाकी किती? 1.2. आता रेष कोणती काढायची? 1.2 ची काढायची. काय काढायचं? 1.2 ची रेष काढ. कळलं का? वजाबाकी एवढी रेष काढ. अंतःस्पर्शी वर्तुळ काढताना काय करायचं? जेवढी वजाबाकी आहे तेवढी काय करायचं? रेष काढायची. वजाबाकी किती आहे? 1.2. बरोबर आहे? ओके नाही? मग आता हे आपलं केंद्र, हे केंद्र आहे ना कोणते? पी आणि क्यू नाव देऊ शकता. बरोबर आहे? हो की नाही? मग पी केंद्र घ्या. काय घ्या? पी केंद्र घ्या. त्रिज्या किती आहे? 4 सेमी. किती आहे? त्रिज्या किती सेमी आहे? 4 सेमी. 4 सेमीचं वर्तुळ काढा. किती सेमीचं? 4 सेमीचं वर्तुळ काढा. काय केले सांगा? आपण 4 सेमीचं वर्तुळ काढले. ओके नाही? नाही कळलं?
4 सेमीचं वर्तुळ काढले. दुसरं वर्तुळ किती सेमीचं आहे? 2 पॉईंट किती? आता 2.8 सेमीचं अंतर कुठे घ्यायचं? कुठे घ्यायचं? बिंदू Q वर ठेवायचं. कुठे ठेवायचं? बिंदू Q वर ठेवायचं आणि इथं असं याला हे करून रेषेमध्ये कोणता इथे झाला की नाही? हो की नाही? हे Q बिंदूच्या सरळचा बिंदू घ्यायचा इथं, जिथं वर्तुळाचे तिथे घ्यायचं असा, आणि हे दुसरा वर्तुळ. समजलं का? हो की नाही? झाले की नाही? अंतस्पर्शी आणि बाह्यस्पर्शी याला वाढवून इथं काय करायचं माहिती का? ही रेष अशी वाढवायची. ही रेष कशी होती? अशी वाढवायची होती. समजलं सगळ्याला? याला दिल्या R बिंदू. तुम्ही सांगा मग, अंतस्पर्शी आणि बाह्यस्पर्शी कळलं? दोन्ही वर्तुळ कसं काढायचं कळलं की नाही? हे काय होतं? बाह्यस्पर्शी वर्तुळ काढताना काय केले? त्रिज्येची जेवढी बेरीज तेवढी काढले आणि ते जे त्रिज्या आहे ते घेऊन काढले. इथे काय केले सांगा? त्रिज्येची वजाबाकी घेतले. वजाबाकी घेतल्याने काय होते? आपल्याला काय भेटले? केंद्रबिंदू P आणि Q. मग P किती सेमीचा? 4 सेमीचे काढले आणि Q कसा घेतले बघा, Q वर ठेवले आणि Q कडे अंतस्पर्श आहे नाही, या सरळ रेषेतला एक बिंदू घ्यायचा आणि वर्तुळ काढायचं. समजलं शाळेला? आता प्रश्न कितवा? चौथा. काय? आकृतीमध्ये केंद्र P आणि Q असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात. बिंदू R मधून जाणारी रेषा त्या वर्तुळानुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदते. तर आपल्याला काय करायचं आहे? पहिलं रेख AP समांतर रेख BQ हे काय करायचं आपल्याला? सिद्ध करायचं. करेक्ट? हो की नाही? माझं लक्ष द्या, सिद्ध करायचं. कुठे आहे बघा? रेख AP कुठे आहे? AP इथं आहे आणि रेख BQ इथं आहे. बरोबर? तुम्हाला आठवते का मी सांगलो होतो 9वी मध्ये आणि बेसिक शिकताना की समांतर दाखवामध्ये काय आपल्याला किती ऑप्शन आहे? 3. समांतर दाखवामध्ये आपलं लक्ष कोणीकडे गेलं पाहिजे? संगत कोन, विक्रम कोन, अंतर याच्याकडे गेलं पाहिजे. दोन रेषाचं समांतर दाखवायचं असेल, एक तर संगत कोन एकूण दाखवा, एक तर विक्रम कोन एकूण दाखवा, एक तर अंतर कोणाची बेरीज काय दाखवा? 180. माझं तुम्हाला हे आकृती बघल्याने कळलं असं नाही, झेड दिसाले. ओके नाही? आणि जिथे झेडचा संबंध आहे तिथे कोणता कोण आहे? व्युत्क्रम. झेडचा झेड आकार दिसला काय ते? व्युत्क्रम. मग आपल्याला काय करायचं आहे? हे जर रेषा AP आणि BQ काय दाखवायचं आहे? समान. मग जर आपण कोण हे आणि कोण हे म्हणजे कोण APR आणि कोण BQR हे जर आपण एकरूप दाखवले, याचा अर्थ काय होतं माहिती आहे? असं दिसला झेड. ओके नाही? मग हे जर कोण एकरूप दाखवले, हे व्युत्क्रम कोण आहे? बरोबर? असं हे AP आहे आणि हे काय? BQ आहे. कळलं? ओके नाही? आणि हे त्यांची काय? छेदी म्हणजे कोणता आपण APQ आणि BQP किंवा इथं P च्या जागी आपण काय करू शकतो? RB. ओके नाही? मग हे कोण आणि हे कोण एकरूप दाखवायचं असेल तर मला हे कोण आणि हे कोण एकरूप दाखवले याचा अर्थ काय सांगा? AP समान काय घेता येते? B. का? व्युत्क्रम कोण काय आहे? तर व्युत्क्रम कोण जर एकरूप दाखवले तर रेषा काय असतात? समान. समजलं? मग किंवा हे कोण आहे? हे कोण कोणता? PAR आणि QBR. कळलं? हे बी कोणते कोण आहेत? व्युत्क्रम कोण. कसे होते सांगा? हे असं आहे आणि हे असं आहे. हे अशी छेदिका छिद्र आहे. ओके नाही? हे छेद तयार झाला की नाही? AP आणि इथं काय? BQ म्हणजे हे कोण इथला आणि इथला हे कोण जरी आपण काय दाखवले? एकरूप दाखवले तरी ही रेषा काय असते? समान. बरोबर? मग कोण एकरूप कशी दाखवणार? एकरूप कोण म्हणजे काय? मापे काय असतात त्याची? समान. मग माप तर दिली नाही, किमती दिल्या का? कोणाच्या किमती दिल्या का? कोणाची एकही किंमत दिलेली नाही. करेक्ट आहे? कोणाची एकही किंमत दिलेली. आता इथे लक्ष द्या, AP कोणत्या त्रिकोणात आहे? APR मध्ये आहे आणि BQ कोणत्या त्रिकोणात आहे? BQR. कळलं का? ओके नाही? आपल्याला समांतर दाखवायचं आहे. मग समांतर दाखवण्यासाठी व्युत्क्रम कोण एकरूप दाखवायचे. व्युत्क्रम कोण एकरूप दाखवायला आपल्याला आपल्याला काय नाही तर मापन आहे. आहेत का मापन? मग मापन आहे तर आपल्याला काय करायला लागेल? हे त्रिकोण काय दाखवायचे माहिती आहे? एकरूप दाखवायचे. काय दाखवायचे? त्रिकोण एकरूप दाखवले. संगत कोण काय असतात? मग संगत कोण म्हणजे याची संगत याच्या सोबत लागते.
मग हे संगत कोण एकरूप रेषा काय असते? मग आपला मेन उद्देश आता काय राहणार? मग कोण कोणता? त्रिकोण कोणता? त्रिकोण APR आणि त्रिकोण BQR हे काय दाखवणे? एकरूप दाखवणे. कळलं? माझं एकरूप कसं दाखवणार बघा. इकडे द्या सगळे लक्ष. AP बरोबर हो की नाही? AP एकरूप काय आहे? BQ आहे. AP एकरूप BQ का राहील का? नाही राहील का? नाही. मग आता हे कोण एकरूप राहणार नाही का? कोण एकरूप राहणार नाही? कारण हे मोठा हे लहान मोठा वर्तुळ आहे काय? लहान वर्तुळ. मग हे त्रिकोण एकरूप दाखवून चालते का? मग त्रिकोण एकरूप होणार नाही. त्रिकोण एकरूप होतील का? नाही. कळलं का? हे त्रिकोण एकरूप नाही. आता दुसरं बघा. दुसरं काय ऑप्शन बघा. APR त्रिकोण कोणता? त्रिकोण APR मध्ये AP एकरूप काय? एकरूप काय? PR. मग AP एकरूप काय? PR. मग AP आणि PR एकरूप असेल त्याच्या समूह बाजू एकरूप असतील की नाही? कोण्या त्रिकोणामध्ये काय? कोण्या त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप असतात तर त्याचे समूह कोण बी काय असतात? एकरूप असतात. समजलं का? हो की नाही? माझा मी उदाहरण समजा AP आणि PR एकरूप आहे. ते AP समोरची बाजू कोण कोणता? हे कोणता? ARP. AP समोरचा त्याला X मानलो. बरोबर? मग कोण PAR कोण्या बाजू समोरचा कोण आहे? PR समोरचा. हे बी किती आहे मग? X. काय एकरूप असतात हो की नाही? दोन बाजू एकरूप तर समूह कोण एकरूप? समद्विभुज त्रिकोणात एकरूप बाजूसमोर कोण काय असतात? एकरूप असतात. आपण नवीन मध्ये शिकले. बरोबर? मग आता तसेच या त्रिकोणामध्ये बघा. या त्रिकोणामध्ये बी कोणतं कोण एकरूप आहे? BQ आणि QR एकरूप आहे हो की नाही? कोण एकरूप आहे? BQ आणि QR. मग तुम्ही सांगा BQ समोरचा कोण कोणता आहे? QRB. इथे लागो हो की नाही? मग तुम्ही सांगा हे X असेल हे किती राहील? X काय करतो कोण? कळलं? मग हे X असेल हे किती राहील? X. कळलं? मग आता तुम्हीच बघा. मग हे कोण आणि हे कोण? X आहे ना? एकरूप झाले ना? मग हे कोण एकरूप झाले? त्याचा अर्थ व्युत्क्रम कोण काय? मग व्युत्क्रम कोण एकरूप तर रेषा काय? समजलं? आता या आकृतीने समजून घेतल्या. आणखी लिहिले का? कळलं का? कसं यायचं बघा. कुठून सुरुवात करायची? त्रिकोण APR मध्ये. पुढे जायचं त्रिकोण APR मध्ये. त्रिकोण APR मध्ये रेख PA बरोबर एकरूप रेख PR. कंसात काय लिहायचं? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या काय असतात? एकरूप असतात. कळलं हो की नाही? म्हणून आता एकरूप बाजू आहे तर त्याच्या समोरचे कोण बी काय असतील? एकरूप. म्हणून कोणता कोणता? ARP. कोणता कोण? ARP. एकरूप कोण? PRA. कोणता? नाही PAR. कोणता कोण? ARP च्या एकरूप कोणता? PAR. कोण? PAR. समीकरण 1. सगळं कळलं समीकरण हो की नाही? मग आता या त्रिकोणात कोण आहे? त्रिकोण RQB मध्ये. त्रिकोण कोणता? त्रिकोण RQB मध्ये पण दोन बाजू एकरूप असतील की नाही? कोणती? रेख RQ एकरूप रेख BQ. कसं काय एकरूप? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या काय असतात? एकरूप असतात. समजलं? म्हणून हे कोण बी एकरूप असतील की नाही? मग कोणता? BRQ. कोणता कोण? BRQ. आणि कोण कोणता? RBQ. कळलं का सगळ्याला? कोण? BRQ बरोबर एकरूप कोण? RBQ. सगळं कळलं का? हो की नाही? याला समीकरण किती नाव द्या? 2. बरोबर? मग आता समीकरण 3 बघा. हे विरुद्ध कोण एकरूप असतील की नाही? हो की नाही? कोण कोणता? मग कोण नाव काय घेतलं बघा? ARP. कोणता? ARP. एकरूप कोण कोणता आहे? नाव काय
घेतले होता क्यू आर बी कोणता घेतले क्यू आर बी घेतले ना बी आर काय घेतले बी आर क्यू कोण बी आर क्यू कोणता कोणता क्यू विरुद्ध कोणता कोण विरुद्ध कोण याला समीकरण काय नाव आहे 3 मग समीकरण 1 2 3 वरून बघा ARP BRQ एकरूप आहे ARP BRQ एकरूप आहे एक साइड एकरूप आहे हे बी एकरूप असतील ओके नाही समीकरण किती वरून 1 2 3 वरून आपल्याला कोणते कोण एकरूप पाहिजे PAR आणि BRQ कळलं PAR आणि BRQ दिसते काय ते दिसते का समीकरण 1 2 व 3 वरून समीकरण 1 2 3 वरून कोणते कोण मग कोण PAR कोण PAR एकरूप कोण RBQ कळलं का RBQ हे कोण काय आहे माझा हे कोणते कोण आहे सांगा व्युत्क्रम कोण बघा PAR कुठे आहे PAR आणि RBQ हे कोण आणि हे कोणते कोण आहे मग व्युत्क्रम कोण काय झाले एकरूप म्हणून रेषा रेख AP समांतर रेख BQ कंसात लिहायचं व्युत्क्रम कोण कसोटीचा व्यत्यास व्युत्क्रम कोण कसोटीचा व्यत्यास समजलं हे पहिले झालं आपलं सिद्ध काय अवघड आहे सगळ्याला कळलं काय अवघड आहे का कसं करायचं पहिले सिद्ध कसं केलं त्रिकोण कोणता घेतले त्रिकोण APR मध्ये त्रिकोण APR मध्ये AP आणि PR काय एकरूप बरोबर कशामुळे एका वर्तुळाच्या त्रिज्या मग दोन बाजू एकरूप आहेत मग त्याच्या समोरचे कोण बी काय असतील एकरूप मग कोणते कोण घेतले आपण PAR आणि ARP एकरूप समीकरण 1 मग तसं त्रिकोण कोणता घेतले RQB मध्ये कोण कोण एकरूप आहे RQ आणि BQ काय एकरूप मग कोणते कोण एकरूप बाजू एकरूप आहे का कोणते कोण एकरूप असतील सांगा हे आणि हे कोण एकरूप असतील की कारण RQ समोरचा कोण हे आहे B आहे आणि QB समोरचा कोण R कोणते कोण BRQ एकरूप कोण कोणता मग QBR किंवा RBQ समीकरण 2 सगळं कळलं मग हे विरुद्ध कोण एकरूप समीकरण 3 कळलं कोणते विरुद्ध कोण ARP BRQ हे विरुद्ध कोण काय एक समीकरण 3 मग समीकरण 1 2 3 वरून म्हणजे हे याला एकरूप आहे हे याला एकरूप आहे आणि हे दोघे एकरूप आहेत याचा अर्थ सगळे जण काय तर एकरूप कळलं मग कोणते कोण पाहिजे आपल्याला PAR समीकरण किती वरून 1 2 3 वरून कोण PAR एकरूप कोण कोणता राहील RBQ कळलं मग व्युत्क्रम कोण एकरूप रेषा काय मग समान कोणती कसोटी व्युत्क्रम कोण कसोटीचा व्यत्यास समजलं एक सिद्ध झालं दुसरं काय बघा त्रिकोण APR समरूप त्रिकोण काय दाखवायचं RQB बघा त्रिकोण कोणता APR आणि कोणता कोण RQB त्रिकोण APR व त्रिकोण RQB मध्ये समरूप दाखवायचं आपल्याला समरूप कसं आहेत तीन कोको कसोटी बाकोगा कसोटी आणि बाबोगा कसोटी मग लक्ष द्या सगळेजण बघा मग आता कोणते कोण बघा कोण PAR कोण कोणता PAR एकरूप कोण कोणता आताच केले आपण RBQ कोणता RBQ कळलं का सगळ्याला ओके नाही याला समीकरण किती नाव द्या 4 याला किती नाव द्या 4 इथे लिहा समीकरण किती वरून मग समीकरण 4 वरून एक कोण झाला दुसरा कोण विरुद्ध कोण कोणता कोण ARP कोण कोणता ARP एकरूप कोण QRB किंवा BRQ कोण कोणता BRQ सगळं कळलं मग दोन कोण एकरूप तर कोणती कसोटी कोको कसोटी म्हणून त्रिकोण APR समरूप त्रिकोण RQB कंसात कोणती कसोटी कोको कसोटी म्हणजे कोको कसोटी सगळ्यांना समजलं दुसरं आता तिसरं काय सांगा
कोण पी ए आर चे माप 35 अंश आहे तर कोण आर क्यू बी चे माप करा. आर क्यू बी कुठे आहे? आर क्यू बी. समजलं? कोण पी ए आर चे माप किती आहे? 35. बघा इथे आहे 35. समजलं? कोण पी ए आर 35 आहे मग काढायचं काय? आर क्यू बी काढायचं. समजलं? आता हे 35 ते हे किती? 35. बरोबर? मग हे दोघं किती? 35 35 70. 70. मग हे किती? 110. त्रिकोणाची बेस किती असते? मग ए 35 आहे, हे आर 35 आहे, पी किती राहील मग? 110. मग सांगा तुम्ही जे आणि कोणते कोण आहेत मग? व्युत्क्रम कोण. मग व्युत्क्रम कोण काय असतात? एकरूप असतात. मग कोण ए पी आर एकरूप कोण कोणता आहे? आर क्यू बी. मग हे 110 असेल ते किती राहील? 110. त्रिकोण कोणता? त्रिकोण ए पी आर मध्ये त्रिकोण कोणता? ए पी आर. त्रिकोण कोणता? ए पी आर मध्ये कोण कोण एकरूप आहे? रे ए पी एकरूप रे पी आर. कळलं? म्हणून कोण कोणता? पी ए आर. कोण कोणता? पी ए आर बरोबर कोणता कोण राहील? पी ए आर आणि ए आर पी. ए आर पी बरोबर आहे की नाही? ओके नाही? मग याचा माप किती आहे? 35. हे बी किती राहील? दोघं बी किती राहील मग? 35. बरोबर किती? 35. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेस किती असते? 180. कळलं का? मग त्रिकोण कोणता? त्रिकोण ए पी आर मध्ये त्रिकोण कोणता? ए पी आर मध्ये तिन्ही कोणाची बेरीज करा. कोण पी ए आर प्लस कोण पी ए आर पी. कोण कोणता? ए आर पी प्लस कोण पी ए पी आर. कोणता? ए पी आर बरोबर किती? 180. हे किती आहे? 35. हे बी किती आहे? 35. आणि काढायचं आहे जशाच तसा. हे 35 प्लस हे पण 35. कोण? ए पी आर बरोबर 180 ला 180. मग किती झालं? 70. कोण? ए पी आर बरोबर किती? 180. मग कोण? ए पी आर बरोबर 180 मायनस 70. कोण? ए पी आर बरोबर 110. समजलं कसं काय? ओके. चला इथे लिहू तुम्ही. राहिलेलं थोडं कळलं का? मग आता तुम्ही सांगा कोण ए पी आर. कोण कोणता? ए पी आर. दिसलं काय? कोण? ए पी आर एकरूप कोण कोणता राहील मग? आर क्यू बी. काय राहील? आर क्यू बी. कसं काय एकरूप? व्युत्क्रम कोण आहे? काय तर व्युत्क्रम कोण. समजलं? म्हणून ए पी आर किती आला आपला? 110. म्हणून कोण? आर क्यू बी किती मग? 110. सगळं कळलं का? नाही सोपं आहे का अवघड आहे? दिसायला गणित अवघड वाटायला पण केलं काय? सोपं. समजलं? रिपीट एकदा सांगतो बघा. पहिल्या सुद्धा काय करायचं? रे की ए पी समांतर रेखा काय करायचं आहे? बी क्यू. याच्यासाठी आपण काय केले? पहिला त्रिकोण कोणता निवडले? ए पी आर. याच्या दोन बाजू एकरूप आहेत. एका वर्तुळाच्या त्याच्या एकरूप बाजू समोर कोण कोणते आहेत? एकरूप कोणते? पी ए आर पी. समीकरण 1. तसेच त्रिकोण कोणता घेतले? आर क्यू बी मध्ये आर क्यू आणि बी क्यू काय तर एकरूप आहेत. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. हे दोन बाजू एकरूप. त्याच्या दोन बाजू समोरचे कोण एकरूप? मग आर क्यू समोरची बाजू कोणती आहे? कोण कोणता आहे? आर बी क्यू. बरोबर? आणि बी क्यू समोरची कोण कोणता आहे? बी आर क्यू. मग हे दोघं काय असतील? एकरूप. समीकरण 2. मग हे आणि कोणते? ए आर पी बी आर क्यू. हे कोणते कोण येतात? विरुद्ध कोण. समीकरण समीकरण 1 2 3 वरून हे याला एकरूप आहे, हे याला एकरूप आहे, सगळे एकरूप आहेत की नाही? चौघं बी काय आहेत? एकरूप. म्हणून आपल्याला गरज कोणाची आहे? पी ए आर एकरूप कोण कोणता? आर बी क्यू. बरोबर? मग व्युत्क्रम कोण काय झाले? एकरूप. मग व्युत्क्रम कोण एकरूप झाले तर ए पी आणि बी क्यू काय मग? समान. कळलं? मग नंतर काय केले? त्रिकोण काय दाखवायचा? दुसरा प्रश्न काय? त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण काय दाखवायचा आहे? आर क्यू. मग त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण कोणता? आर क्यू बी. त्रिकोण आर क्यू
बी. कुठे आहे त्रिकोण? ए पी आर व त्रिकोण आर क्यू बी मध्ये. मग समरूप दाखवण्यासाठी आपल्याला काय येतं? कसोट्या 3 आहेत. मग आपण काय केले? कोणती कसोटी वापरली बघ? पी ए आर आर बी क्यू. आता समीकरण 4 मध्ये काय दाखवले आपण? एकरूप दाखवले. एक कोण एकरूप झाला, दुसरा कोण विरुद्ध कोण एकरूप. बरोबर? मग दोन कोण एकरूप तर त्रिकोण काय? समरूप. कोणती कसोटी? दुसरा प्रश्न झाला आपला. तिसरा काय करायचं आहे? पी ए आर चे माप 35 असेल तर आर क्यू बी चे माप काढा. म्हणजे या कोणातले माप दिले आणि या कोणातलं माप काढायचं सांगितले. याचा त्याचा काय संबंध नाही, पण याचा संबंध याच्यासोबत आहे. कोणाचा? ए टी आर चा संबंध आर क्यू बी सोबत आहे. कारण हे संगत कोण काय आणि संगत कोण येतं? कोणतं येतं? व्युत्क्रम कोण येतं? या त्रिकोणाची संगती याच्यासोबत लागते ना. या त्रिकोणाच्या ए पी आर ची संगती या त्रिकोणाच्या आर क्यू बी सोबत लागते. मग आपल्याला काय दाखवावं लागेल? ए याचा याचा काय संबंध? पण याचा याचा आहे. कोणाचा? ए पी आर चा आर क्यू बी चा. मग आपण याचा उपयोग करून काय, या दोन कोणाचा उपयोग करून काय केले आपण? ए पी आर का काढले? कळलं? कारण याचा याचा काही संबंध नाही, म्हणून आपण हे काढायचं. आपल्याला हे गरज नसताना मी काढायला, गरज नसताना का काढायला लागलं? कारण या कोणाचा आणि या कोणाचा काही संबंध नाही, म्हणून याचा याचा संबंध असल्यामुळे आपल्याला आधी हे काढायला लागलं. आपण हे काढायचे काय केले सांगा? त्रिकोण ए पी आर. बरोबर? त्रिकोणाचे तिन्ही कोणाची बेस किती असते? त्रिकोण ए पी आर मध्ये, त्रिकोण ए पी आर मध्ये दोन बाजू एकरूप आहेत. दोन कोण एकरूप असतील की नाही? मग हे ए पी आर गणितात दिलंय 35 आहे. मग हे ए आर पी किती राहील? त्रिकोणाचे तिन्ही कोणाची बेस किती असते? हे तिन्ही कोण घेतले आपण? हे 35 हे 35 किती झाले? ए पी आर किती आलं? ए पी आर कशासाठी काढले? आर क्यू बी साठी. मग ए पी आर आणि एकरूप कोण राहील? मग आर क्यू बी. कशामुळे? व्युत्क्रम कोण एकरूप. मग आर ए पी आर किती आहे? 110. आर क्यू बी किती आहे? मग 110. सगळ्यांना कळलं का? पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा. आकृतीमध्ये केंद्र ए व केंद्र बी असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू ई मध्ये स्पर्श करतात. आता कुठे आहे केंद्र ए आणि केंद्र बी असलेली वर्तुळ परस्परांना कोणत्या बिंदूची स्पर्श झाली? ई मध्ये. रेषा एल त्यांची सामायिक स्पर्शिका आहे. तर रेषा एल काय? सामायिक स्पर्शिका आहे. पुढे रेषा दोन्ही बी वर्तुळाची सामायिक आहे, म्हणजे दोन्ही वर्तुळाला सेम आहे. मग त्यांची स्पर्शिका आहे, त्यांना अनुक्रमे बिंदू सी व बिंदू डी मध्ये स्पर्श करते. जर वर्तुळाच्या त्रिज्या 4 सेमी आणि 6 सेमी असतील तर रेषा सीडी ची लांबी काढायची. आपल्याला काय करायचं आता? रेषा सीडी ची लांबी काढायची आहे. त्यासाठी काय करायला लागेल? आता आकृतीमध्ये काय करा? त्रिज्या किती आहे लहान वर्तुळाची? 4 सेमी. 4 सेमी थोडा असा एसी काढा, ही त्रिज्या आहे. तसंच मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? बीडी किती सेमी? 6 सेमी. हे 4 सेमी आहे आणि पूर्ण किती आहे? 6 सेमी. बरोबर? मग हे जोडा, केंद्र जोडा, केंद्र जोडले. हे आपली आकृती आता आहे. ही आकृती आपल्याला काय होते? दिलेल्या आकृतीमध्ये काय? एसी आणि बीडी आणि ए बी दिलेलं नव्हतं. आपण काय केलं? ते जोडले. जोडल्यानंतर काय करा? आता उत्तरमध्ये काय लिहिणार आपण? सुरुवात कुठून करणार? म्हणजे इथे एक रचना करायची. इथे काय करायची? रचना कशी करायची बघा. रेख बिंदू सी मधून बीडी ला काय करायचं? लंब काढायचं. बिंदू सी मधून बीडी ला काय करायचं? लंब काढायचं. हे झाला लंब. मग रचना काय केली आपण सांगा? रचना लक्षात ठेवायची. रचना काय केली आपण? रेख इथे एफ ला, इथे या बिंदूला एफ लावला. बिंदू सी मधून बिंदू ए मधून रेख एफ लंब रेख बीडी काढली. हे झाली आपली रचना. म्हणून आता लंब काढले म्हणजे याचा अर्थ लंब आहे किती अंश राहील? मग 90 अंश. लंब म्हणजे 90 अंश. म्हणून कोण ए एफ डी, कोण ए एफ डी. कोण ए एफ डी बरोबर किती अंश? 90 अंश. मग तसेच बघा एसी काय? त्रिज्या आहे आणि सीडी काय? स्पर्शिका आहे. तसेच बीडी काय? त्रिज्या आहे, एडी काय? सीडी काय? स्पर्शिका आहे. मग एसी आणि सीडी या दोन्ही काय आहेत? त्रिज्या आहेत आणि सीडी काय आहे? स्पर्शिका आहे. मग एसी आणि सीडी आहे, एसी आणि बीडी ही सीडीला काय असतील? लंब असतील. का लंब असतील? तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेय काय होतात? स्पर्श बिंदूतून जाणारी त्रिज्या स्पर्शिकेला काय असते? लंब असते. म्हणून इथे काय लिहू शकता आपण सांगा?
AC लंब रेख CD तसेच रेख BD लंब रेख CD. कशावरून? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार काय? लंब आहे. लंब आहे म्हणजे काय राहील? मग 90 अंशाचा कोन कोणता? ACD. कोण कोणता? ACD बरोबर. तसेच कोण कोणता? CDB. इथे बी काय असेल? लंब. मग दोन्ही कोण किती असेल? मग 90 अंश. कोणता कोण? कोण CDB बरोबर किती अंश? 90 अंश. कशावर लंब? हे लंब कशावर 90? हे लंब म्हणजे काय? 90. आता चौकोन काय घ्यायचा? चौकोन ACDF घ्या. कोणता चौकोन? चौकोन ACDF मध्ये चौकोन ACDF. चौकोन कोणता? ACDF मध्ये हे 90 आहे इथं. हे 90 आहे आणि हे तिन्ही कोण काय आहेत? 90 अंश. कोण कोणते कोण? कोण AFD बरोबर कोण A कोण ACD बरोबर कोण CDB बरोबर किती अंश? 90 अंश. मग उरलेला कोण किती राहील? चौकोनाच्या चारी कोणांच्या मापाची बेरीज 360 असते. चौकोनाच्या चारी कोणांच्या मापाची बेरीज 360 असते. मग हे 90 हे 90 हे 90. मग तिन्ही कोण 90. तर उरलेला आपोआप किती राहील? मग 90. कारण या तिघांची बेरीज किती होती? 90 + 90 + 90 270. मग चौकोनाच्या चारी कोणाची बेरीज किती असते? 360. हे 90 हे 90 270 झाली. तर उरलेला किती राहील? मग 90 राहील. म्हणून कोण कोणता उरलेला? CAF. कोण कोणता? CAF बरोबर CAF बरोबर किती अंश? 90 अंश. आता इथे काय करा? कोण मग चौकोन ACDF ची चारी कोण काय झाले? काटकोन. चौकोन ACDF मध्ये चौकोन ACDF हा काय? मग चारी कोण काटकोन आहे म्हणजे चौकोन ACDF हा आयत आहे. हा काय? आयत आहे. चौकोन ACDF कशावर आयत? ज्या चौकोनाचे चारी कोण काटकोन असतात त्या चौकोनाला काय म्हणायचं? आयत म्हणायचं. म्हणून आपण काय केले? चारी कोणाचे काय दाखवले? काटकोन. मग चारी कोण काटकोन म्हणजे चौकोन काय आहे? आयत. मग आयत असेल तर काय? मग समूह बाजू एकरूप. मग कोणत्या कोणत्या? CD एकरूप पॅरलल AF. मग म्हणून कोण बाजू रेख CD बरोबर रेख AF. तसेच रेख AC बरोबर रेख DF. या काय तर समूह कोणत्या करायचं? मग समूह बाजू. तुम्ही सांगा रेख CD किती AC किती आहे? रेख AC 4 आहे. तर रेख DF किती आहे? मग 4. मग रेख DF बरोबर 4. आता काय करायचं? रेख BD पूर्ण किती आहे? 6. ही पूर्ण BD किती आहे? 6 आहे. आणि DF किती आहे? DF किती आहे? 4. ते BF किती राहील? मग ही पूर्ण 6. या 6 मधून 4 वजा करा. BF किती येते? मग 2. मग आपल्याला काय करायचं? BF बरोबर BD - DF. मग BF बरोबर 6 - 4. BF बरोबर येते 2. BF बरोबर 2. लक्षात. BF बरोबर 2 आला. हे 2 इथं. आणि केंद्र A आणि केंद्र B हे दोन्ही वर्तुळे काय परस्परांना काय करतात? बाहेर स्पर्श करतात. कोण्या बिंदूमध्ये? E मध्ये. म्हणून केंद्र A आणि केंद्र B असलेले वर्तुळे काय आहेत? बाह्य स्पर्शी वर्तुळे. केंद्र A व केंद्र B असलेली वर्तुळे ही बाह्य स्पर्शी वर्तुळे आहेत. ही बाह्य स्पर्शी वर्तुळे आहेत. म्हणून बाह्य स्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामध्ये अंतर काय असेल? त्याच्या त्रिज्येच्या बेरजेवर. मग AE त्रिज्या किती आहे? AC 4 असेल तर AE पण किती आहे? 4. जसे BD काय आहे? 6. तर BE किती राहील? 6. कशामुळे? एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या काय असतात? एकरूप असतात.
मग AC ही त्रिज्या आहे आणि A पण काय त्रिज्या आहे, मग हे 4 असते B किती राहील 4. तसेच BD किती आहे 6, तर BE किती राहील मग 6. मग केंद्रामधील अंतर म्हणजे कोणतं अंतर AB. दोन बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर काय असते त्रिज्येच्या बेरीज एवढा असते. मग केंद्रामधील अंतर म्हणजे AB. मग AB बरोबर AE प्लस B. मग AB बरोबर 4 प्लस 6, AB बरोबर किती झाला 10. आता AB किती झाला इथं 10. आपल्याला काय करायचं आहे समजा AB मिळाल्यानंतर आता त्रिकोण AFB, त्रिकोण AFB मध्ये हे किती अंश आहे 90 अंश. त्रिकोण AFB किती अंश आहे 90 अंश. मग काटकोन त्रिकोण आहे, मग एक कोण 90 असेल तर त्रिकोण AFB हा काय काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू माहित आहेत आपल्याला, मग ती AB आणि PF. मग पायथागोरसचा प्रमेय वापरून आपण AF काढू शकतो की नाही. मग AF भेटला म्हणजे काय भेटलं सर काय CD, कारण आपल्याला CD ची लांबी काढायची ना. उदाहरणार्थ काय करायचं आपल्याला CD ची लांबी काढा. मग जेवढी AF राहील तेवढंच काय राहील CD राहील. कशावरून बघा CD बरोबर AF, आयताच्या समबाजू काय असतात एकरूप असतात. म्हणजे आपण AF मिळवलं तर CD मिळेल सर काय. म्हणजे त्रिकोण कोणता घ्यायचा आता त्रिकोण AFB. त्रिकोण AFB मध्ये कोण AFB बरोबर 90 अंश. म्हणून त्रिकोण AFB हा काटकोन त्रिकोण आहे. काय काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण असेल तर काय करायचं तिसरी बाजू काढताना काय करायचं, म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसचा प्रमेय काय असेल म्हणून कर्णाचा वर्ग. कर्ण कोणता आहे AB हा काय कर्ण. AB चा वर्ग बरोबर AF चा वर्ग प्लस BF चा वर्ग. मग AB चा वर्ग बरोबर AF चा वर्ग प्लस BF चा वर्ग. मग आता 10 AB किती आहे 10. मग AB ची किंमत 10 ठेवा, 10 चा वर्ग. AF किती आहे 2, नाही AF काढायचं तसं. BF किती आहे 2 चा वर्ग. मग 10 चा वर्ग बरोबर AF च्या वर्गाला, AF चा वर्ग 2 चा वर्ग 4. मग AF काढायचं तशाला तसं AF चा वर्ग. हे 4 इकडे आला 100 मायनस 4 प्लस इकडे काय ते मायनस. मग AF चा वर्गमूळ किती ते 96. मग वर्गमूळ घेतल्याने काय ते वर्गमुळात 96. मग वर्गमुळात 96 घेतल्याने सोपं रूप काय ते 16 सकी 96. मग AF बरोबर काय ते 16 चा वर्गमूळ 4 आणि वर्गमुळात 6 दशाला तशी. आता आपण काय असले इथं जेवढा CD आहे तेवढाच काय AF, म्हणजे AF आणि CD काय सेम आहे. मग AF किती म्हटला 4 वर्गमुळात 6, तर CD पण किती आहे मग 4 वर्गमुळात 6. म्हणून CD बरोबर 4 वर्गमुळात 6. हेच आपल्याला काय याची किंमत काढायची होती. आपण अशा तऱ्हेने आपला काय सराव संच 3.2 आज संपला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार सराव संच 3.3 साठी जे काही नियम लागतील आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ नक्कीच पहा. तर आपल्याला कंटिन्यू जर तुम्ही जे आपण व्हिडिओ बनवत आहोत हे जर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहिले म्हणजे एकानंतर एक जर पाहिले तर पुढचे व्हिडिओ तुम्हाला काय करते सहज समजेल. तुम्ही कशी मग पाहतेच काय करायचं मधला व्हिडिओ कधीच पाहायचा असेल तर पहिल्यापासून पहा आणि प्रत्येक व्हिडिओ हा पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला मला वाटते की तुम्ही जर हे व्हिडिओ जर तुम्ही कंटिन्यू पाहत राहिले तर नक्कीच तुम्हाला काय करेल याचा फायदा होईल आणि तुम्ही हे गणित नंतर सगळे प्रॉब्लेम आपण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आता गणित शिकताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण हे गणित सराव संच सोडवाले सराव संचावर जास्त लक्ष देण्यापेक्षा काय करायचं जे आपण नियम शिकायला की नाही नियमावर जास्त लक्ष द्यायचं. मग नियमावर जास्त लक्ष दिलं तर पुढे तुम्हाला हे सराव संच इझी जाते. आपण काय करता जास्तीत जास्त ना या सराव संचावर जास्त फोकस करता. मग सराव संचावर जास्त फोकस केल्याने आपल्याला काय उदाहरण सोडवणं अवघड जाते. म्हणून तुम्ही काय करायचं जे आपण नियम शिकता की नाही प्रत्येक सराव संच शिकताना जे आधी नियम शिकता त्या नियमावर जास्त जोर द्या. मग नियम समजले की सराव संच इझी होईल. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ बघत जा आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही त्रुटी आढळत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा की यामध्ये सर त्रुटी आहे किंवा तुम्ही मला तुम्हाला जर एखादी प्रॉब्लेम येत असेल उदाहरण येत असेल तर तुम्ही
माझ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मी एखादी प्रॉब्लेम सेंड करून मला तुम्ही त्याचं उत्तर विचारू शकता.